श्री स्वामी समर्थ। स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे, उद्या श्रावण सोमवार, पहिला आपला श्रावण सोमवार आलेला आहे। अत्यंत दुर्मिळ असा योग आहे। 71 वर्षांनी हा योग आलेला आहे। याला अत्यंत पवित्र असं साधारण महत्व आहे। त्यामुळे आपल्याला श्रावण सोमवार मध्ये आपल्याला भरपूर अशी सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची तर भगवान शिवासोबत आपल्याला पार्वती मातेची सुद्धा सेवा करायची आहे का तर आपल्या घरामध्ये धनधान्य वाढण्यासाठी, भरभराटी होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, सुख समृद्धी नांदण्यासाठी प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येकाने आपल्या घरामधल्या व्यक्तींनी ही सेवा करायची आहे। याच्याने काय होईल तर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल। अत्यंत दुर्मिळ असा योग आहे। त्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार आहे की भगवान शिवाची ज्या वेळेस आपण घरच्या घरी अभिषेक करतो बघा, तुम्ही जर साध्या पाण्याने सुद्धा अभिषेक केला तरी सुद्धा तो पवित्र आहे भगवान शिवासाठी। आणि समजा आणि जर तुम्ही उषाच्या रसाने जर अभिषेक करायचा म्हटला तर तो अत्यंत खूपच उत्तम असा अभिषेक आहे। कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की उषाच्या रसाने जर आपण अभिषेक केला तर आपल्या घरात धनवैभव वाढू लागतं, आपलं घर हे सुख शांतीने नंतर आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। आपल्या घरामध्ये वैभव असं स्थिर होतं, लक्ष्मी स्थिर होते अशा ह्या अभिषेकाने। तर तुम्हाला मधाने अभिषेक केल्याने काय होतं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे। आता मी तुम्हाला सांगणार की आता आपल्याला उद्या काय करायचं आहे तर काय करायचं, माता पार्वती मातेची आपल्याला सेवा करायची आहे। उद्याच्या दिवशी अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस आपण शिवमूठ अर्पण करणार आहात तर शिवमूठ अर्पण करताना शिवमूठ अर्पण झाल्यानंतर आपण पाणी सोडतो बघा, तसं नाही करायचं। एका हातामध्ये तुम्हाला उजव्या हातामध्ये 21 तांदूळ घ्यायचे आहे। खंडित तांदूळ नको, घरातलेच तांदूळ पाहिजे। आपले घरातले जे तांदूळ आहे ते घ्यायचे, अखंड तांदूळ घ्यायचे 21 आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे। ज्यावेळेस आपण आपल्या घराजवळ अभिषेक करतो, आपल्या घराच्या मंदिराजवळ आपण अभिषेक करतो त्यावेळेस तुम्हाला हे तांदूळ भगवान शिवाच्या याच्यावर अर्पण करायचे आहे। ते अर्पण करण्याच्या अगोदर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे 16 वेळेस। हा मंत्र खूप छोटा आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। नसेल तर तुमच्याजवळ हा मंत्र नसेल तर मी कमेंट बॉक्स मध्ये लिहून देणार, त्याच्यात जाऊन तुम्ही नक्की हा मंत्र बघायचा आहे। कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी महा, ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी महा, असा हा मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे। खूप छोटा आहे पण याचा प्रभाव अत्यंत म्हणजे खूप आहे। त्याच्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते। असं जर तुम्ही रोज भी म्हटला तरी तुम्हाला याचा चांगलाच अनुभव येईल। त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक स्त्रीने हा उपाय नक्की करा आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। असे 21 दाणे घेऊन तुम्हाला लक्ष्मी मातेचा 16 वेळेस मंत्र म्हणायचा आहे। मंत्र म्हटले गेल्यानंतर ते जे तांदूळ आहे ते तुम्हाला शिवावर अर्पण करायचे आहे। असं शिवावर अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातली जी इच्छा आहे की माझ्या घरातली जी लक्ष्मी आहे, भलेही तुमचा 10,000 पगार असू दे पण त्याला ती स्थिर असू दे, त्याच्यामध्ये बरकत येऊ दे, एवढं मागायचं आहे। माझं घर हे सुख शांतीने नांदू दे, हे माता आणि तुझा अखंड वास माझ्या घरामध्ये राहू दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे। नक्कीच हा उपाय करून बघा, तुम्हाला चांगला अनुभव येईल। आणि माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।